इथे विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत त्यांचं नाव सुद्धा नीट लिहिता येत नाही आणि महाराष्ट्र सरकार म्हणतं पहिलीपासून आता तिसरी भाषा अनिवार्य करा। तिसरी भाषा कोणतीही असो, पण विद्यार्थ्यांना त्यांची पहिली आणि दुसरी भाषा तरी नीट येते का? सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये तिसरीतील विद्यार्थ्यांना केवळ 40% विद्यार्थी आहेत ज्यांना की त्यांच्या भाषेत लिहिता वाचता येतं। 2018 मध्ये ते पर्सेंटेज 55% होतं। म्हणजे विद्यार्थ्यांची आकलन क्षमता पहिली दुसरीमध्ये किती असेल? त्यांना पहिली आणि दुसरीच भाषा नीट बरोबर वाचता येत नाही, लिहिता येत नाही आणि तिसरी भाषा लादणं कितपत योग्य? आणि शिकवली केव्हा जाणार? त्यांच्या संगीताचा क्लास आता राहणार नाही, त्यांना खेळ शिकवले जाणार नाहीत, त्यांना कलागुणांना त्यांच्या वाव मिळणार नाही आणि तिसरी भाषा लादण्यात येते। शिकवली जाणार शिक्षकांकडून ज्यांच्यावर ऑलरेडी खूप लोड आहे। आपली शैक्षणिक व्यवस्था पाहता, पायाभूत सुविधा पाहता शिक्षकांवर सुद्धा खूप लोड आहे। त्यामुळे तिसरी भाषा लादणं किंवा तिसरी भाषा हिंदी असणं, मला त्याचा विरोध नाही। तिसरी भाषा कोणतीही असली तरी भाषेनं ज्ञान वाढतं आणि